साहित्यवारीच्या रसयात्री या भागातील आजचे पुस्तक कुसुमगुंजा, लेखक जी.ए. कुलकर्णी. कथेचे नाव आहे लग्न. बरेच दिवस घरात गडबड होती. पुष्कळशी नवी माणसं येत. सोफ्यावरच्या मोठ्या जाजमावर चहा फराळ होत असे. दादा, आई, मामा अनेक ठिकाणी जात व त्या ठिकाणी सगळ्यांना भरपूर चहा मिळे. घरी मामाच्या लग्नाच्या गोष्टी चालल्या होत्या. मग एक दिवस सगळे जण सारवट गाडीत बसले व जवळच्या खेड्यात जायला निघाले. आनंदाला गाडीत समोरच्या खिडकीपाशी जागा मिळाली आणि मग त्याचे आत चाललेल्या बोलण्यावरचे लक्षच उडाले. गाडी ज्या घरापुढे थांबली ते घर रुंद पण जुने होते व त्याला माडी नव्हती. गाडीतून माणसे खाली उतरताच रुमाल बांधलेल्या, अंगावर लाल काठाचे उपरणे घेतलेल्या एका पोक्त गृहस्थांनी त्यांना किंचित वाकून नमस्कार केला व त्यांना आत बोलावले. येथेही आज सोप्यावर जाजमच होते, पण त्यावर मध्यभागी दोऱ्याने पगडीपट काढला होता. सोप्यालाच एका कोपऱ्यात एक पांढरे शुभ्र वासरू बांधले होते व ते येणाऱ्या जाणाऱ्याकडे स्वच्छ काळ्या गारगोटीसारख्या डोळ्यांनी उत्सुकतेने पाहत होते. आनंदाला ते वासरू फार आवडले व त्याला बरोबर घेऊन त्याचा पिवळा दोर हातात घेऊन बाहेर वाऱ्यात खूप हुंदडून यावे असं त्याला वाटले. थोड्या वेळाने निळे लुगडे नेसलेली एक कोवळी मुलगी बाहेर आली व खाली मान घालून समोर बसली. दादांनी, मामाने तिला पुष्कळ प्रश्न विचारले. दादांनी तर तिच्याकडून एक मराठी पुस्तकच वाचून घेतलं. ती आत गेल्यावर रुमाल बांधलेल्या गृहस्थांनी ताटातून कपबशा आणून ठेवल्या. कपबशांचे टवके गेले होते, पण चहा चांगला होता, खूप साखरेचा होता. मग त्या मुलीनेच एका लहान ताटातून आंब्याच्या फोडी आणून ठेवल्या. पण सगळ्यांनी आंबा नको म्हणताच आनंदाला फार आश्चर्य वाटलं आणि थोडा रागही आला. त्यांनी कोणी घेतल्याखेरीज त्याला स्वतःला आंबा मिळणार नव्हता. पण त्या गृहस्थांनी अचानक त्याच्याच पुढे ताट धरताच त्याला नकळत त्याचाच हात झटकन पुढे आला व त्याने 2-3 फोडी उचलून आपल्या चहाच्या बशीत ठेवून घेतल्या. आई आतल्या सोप्यावर पण उमऱ्याजवळच बसली होती. मामा हसल्यावर ती देखील हसली होती हे खरे, पण आता घरी गेल्यावर चांगलाच शेक मिळणार हे आनंदानं ओळखलं. कारण तिच्याच हसण्यात आतले आणखी एक चोपछडी हसणे होते. नंतर त्या गृहस्थांनी आणखी 2 फोडी कौतुकानं त्याच्या बशीत ठेवल्या. आनंदाने आता सारे लक्ष आंब्याकडेच वळवले. जर मारच खायचा आहे तर तो रिकाम्या पोटी खाण्यापेक्षा पोटात आंबे ठेवूनच खाल्लेला बरा, याबद्दल त्याला कसलीही शंका नव्हती. आंबा अतिशय गोड होता व त्याचा गर जिभेवर येताच विरघळून जात होता. थोड्या वेळाने त्याने 5 स्वच्छ पातळ साली बशीत ठेवल्या व चिकट हाताकडे पाहत वर पाहिले. तुला हात धुवायचा आहे का? मग न्हाणीतच जाऊन स्वच्छ धुवून ये, ते गृहस्थ प्रेमळपणाने म्हणले. विमल, याला न्हाणीत तांब्याभर पाणी दे. आत आईसमोरून जाताना आनंदाने आईकडे पाहिले नाही, तरी तिच्या डोळ्यांची झळ त्याला जाणवलीच. नवे लुगडे नेसून मघा खाली मान घालून बसलेली मुलगी पुढे आली व आणखी 2 सोपे ओलांडत त्याला घेऊन न्हाणी घरापाशी गेली. हे न्हाणी घर होय? त्यानं विचारले. तिने मान हलवली, पण ती हळूच म्हणाली, आपण परसात जाऊ, तेथे डोणीत पाणी आहे आणि परसात आवळे देखील आहेत. परसात एका डोणीत स्वच्छ पाणी होते. ते त्याच्या हातावर घालत ती म्हणाली, तू मामाचा फार लाडका आहेस का? तर काय, आनंद म्हणाला. काल संध्याकाळी मी भोवरा पाहिजे म्हणालो तर रात्री येताना मामाने भोवरा आणि जाळी आणून दिली. मग माझे एक काम कर, ती कळवळलेल्या आवाजात म्हणाली. त्यांना म्हणावं, आता कसंही एकदा होय म्हणून टाका, मला इथून सोडवा म्हणावं. जात्याच्या दगडासारखी झाली आहे मी. या घरात माझ्यामुळे माझ्या खालच्या सगळ्या बहिणींची लग्न अडकली आहेत. आनंदाला फारसे काही समजले नाही, पण त्याने जाणतेपणाने मान हलवली. तिने नव्या लुगड्याने त्याचे हात टिपले तेव्हा त्याच्या रेशमी वास त्याला फार आवडला. तिने 2-4 आवळे त्याच्या खिशात घातले व आत येताना पुन्हा म्हटले, विसरू नको हां, आणि इतर कोणाला सांगू नको. सारवट गाडी परत आली तेव्हा रात्र बरीच झाली होती. जेवणानंतर आनंदाला एकदम पेंगुळल्यासारखे झाले आणि तो झोपण्यासाठी माडीवर गेला. मामा गच्चीत उभा होता. आनंदाने गडबडीत त्याला निरोप सांगितला व तो अंथरुणात वळाला. असं म्हणाली ती, ठीक आहे, पण आईला सांगू नको हा त्यातलं काही.
मामा सांगू लागला. तो पुढे काही म्हणायच्या आतच आनंद अंथरुणात आडवा झाला होता. नंतर मामाचे लग्न दुसऱ्याच मुलीशी पुण्याला मोठ्या थाटाने झाले. नवी मामी चांगली होती. तिच्या हातात खूप दागिने होते. आता त्या गोष्टीला फार वर्षे होऊन गेली. आता खुद्द आनंदाच्याच लग्नाच्याच गोष्टी घरात चालू आहेत. कुठेतरी गेले आणि चहाबरोबर कधीतरी आंबा आला की त्याला हातातील फोड खालीच ठेवावीशी वाटते आणि एकदम त्याला हुरहुर लागते. खेड्यातल्या ते रेशमी लुगड्यातल्या मुलीचे पुढे काय झाले असेल बरे.